शिर्डीमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या मूर्तीची काही अंशी झीज झाली असल्याचं आता समोर आले। 1954 साली भाऊसाहेब तालीम यांनी इटालियन मार्बलपासून अतिशय सुंदर आणि अगदी साजीव अशी वाटणारी मूर्ती बनवली होती। सुरुवातीच्या काळामध्ये मूर्तीवर मोठ्या प्रमाणामध्ये गरम पाण्यानं आणि दह्यासह पंचामृतानं अभिषेक केला जात होता। त्यामुळे या मूर्तीची झीज झाल्याचं साई चरित्राचे अभ्यासक प्रमोद आहेर यांनी म्हटलंय। की साईबाबांच्या मूर्ती मध्ये देखील झीज बघायला मिळाली आहे। त्याची जे डिटेल्स आहेत सगळे ते दाढीचे केस असतील, त्याचे भाव असतील, तर ह्या गोष्टी आता कुठंतरी कमी होताना दिसत आहेत। तर ह्या कुठंतरी थांबल्या पाहिजे, हे कुठंतरी सेव्ह झालं पाहिजे। तर ह्या अर्थाने आपण शिर्डीतल्या साईबाबांची मूर्ती ही स्कॅन केलीच पाहिजे। ह्या गोष्टीचा वापर सर्व क्षेत्रात होतोय, तर कला क्षेत्रात का नाही? तर आपणही कला क्षेत्रात त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून स्कॅन करून ह्या गोष्टी आपण सेव्ह करू शकतो। तर ह्या झाल्या पाहिजे। श्री साईबाबांच्या मूर्तीच्या बाबतीमध्ये जो काही विषय पुढे आलेला आहे मीडियाच्या माध्यमातून आहे आणि प्रक्रिया नैसर्गिक आहे की 70 ते 75 वर्षाची मूर्ती झालेली आहे। दररोज त्या ठिकाणी मंगल स्नान होत असतं, अभिषेक होत असतात वेगवेगळ्या वेळी। या अनुषंगाने काही अंशी मूर्तीची जी झीज आहे ती होणं स्वाभाविक आहे। त्याच्यावर वेगवेगळ्या तज्ञांची मतं घेतली जातील। जे काही सोयीचं जे सोल्युशन असेल त्या पद्धतीनं कार्यवाही केली जाईल।